सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। ठाण्याच्या कासार वडवली भागातून हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे। विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यामधील असल्याची माहिती आहे। 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची ही संयुक्त कारवाई आहे। पहाटे 3:30 वाजता आरोपी विजय दासला बेड्या ठोकण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर त्याला चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आणि तिथून आता खार पोलीस स्थानकामध्ये त्याला नेण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। सकाळी 9 वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळेला या पत्रकार परिषदेमधून मुंबई पोलिसांकडून सविस्तर माहिती दिली जाऊ शकते। अटक केल्यानंतर आरोपी विजय दासची चेंबूरमध्ये पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। चेंबूरमध्ये चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। आरोपीची पुढील चौकशी खार पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। मुंबई पोलीस सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। सैफ अली खानवरच्या हल्ला प्रकरणासंदर्भात पोलीस माहिती देणार आहेत। ठाण्यामधल्या कासार वडवली ज्या भागातून या आरोपी विजय दासला अटक करण्यात आली रात्री 3:30 वाजता, तर त्याच ठिकाणी हिरा ठाकरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। हिरा, या परिसरामधून आरोपीला अटक करण्यात आली। पोलिसांना याचा तपास कसा लागला, काय माहिती मिळतेय? रुशेल, नक्कीच आता मी नक्की त्या स्पॉटवरती आहे। या ठिकाणी इकडे हा बाजूला लेबर कॅम्प आहे आणि त्या लेबर कॅम्पच्या पाठीमागे जंगल आहे आणि त्या जंगला पाठीमध्ये तो लपून बसला होता आणि रात्री असल्यामुळे तो या ठिकाणी जे गवत आहे बघू शकतो की हे जे गवत त्यांनी अंगावर घेऊन लपून बसला होता।